आपण दुःखी का होतोय माहितीये का? कारण आपण आपले सगळे डिसिजन्स इमोशनली घेतो आणि नंतर जेव्हा आपल्याला कळतं की आपण चुकलोय, तेव्हा आपण त्या डिसिजन्स मधलं लॉजिक शोधून सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. इमोशनल आधी आणि लॉजिक नंतर असं करणं आपल्याला खूप त्रासदायक ठरू शकतं. नंबर 2, लोकांना ज्या गोष्टींची भीती वाटते ते त्याच गोष्टींचं अनुकरण करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे जर एखाद्याला आतून आत्मविश्वासाची कमी वाटत असेल तर तो वरवरून खूप कॉन्फिडंट असल्याचा आव आणतो. जे मोठमोठ्याने ओरडून बोलणारे असतात तेच आतून खूप इन्सिक्युअर असतात. नंबर 3, आपल्याला भूतकाळातले सगळे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस जास्त लक्षात असतात, कारण आपल्या मेंदूची रचना ही सर्व्हायव्हल साठी झालेली असते. त्यामुळेच कुणी केलेली एक इन्सल्ट आपल्या डोक्यात वर्षानुवर्ष टिकून राहते, पण कुणी केलेली स्तुती मात्र आपण लगेच विसरून जात असतो. नंबर 4, लोक कॉन्फिडंटली खोटं बोलणाऱ्यावर लगेच विश्वास ठेवतात, पण तेच कुणी नर्वस होऊन काहीतरी खरं सांगत असेल तर त्यावर मात्र विश्वास ठेवणार नाहीत. आपला मेंदू पुढच्याच्या एक्सप्रेशन्सवर जास्त विश्वास ठेवतो. सत्य काय असत्य काय याने त्याला काहीच फरक पडत नाही. प्रेझेंटेशनला महत्व आहे, अॅक्युरसीला नाही. नंबर 5, तुम्हाला माहितीये का की आपल्याला एखादी वाईट गोष्ट खरंच घडली आणि आपल्याला त्यातून जावं लागलं तर या गोष्टीची भीती वाटत नाही, पण ती वाईट गोष्ट खरंच घडेल की नाही याविषयीची जी अनिश्चितता असते त्याचीच जास्त भीती वाटत असते. माणसाला अनिश्चितता अजिबात आवडत नाही.